काय तक्रार दिलेली आहे, नेमकं प्रकरण काय होतं? 25/2/26 रोजी सायंकाळी 5 वाजता माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांनी पुणे महानगरपालिका इथे पत्रकार परिषद घेऊन माझे वडील विश्वनाथ तुकाराम लहाडे यांचा त्यांना माहिती असून देखील आम्ही अनुसूचित जातीचा आहोत तरी देखील त्यांनी दारू पिणं आणि आमच्या कामावरनं हिनवणं यामुळे आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आपण वाद कसा सुरू झाला, काय प्रकरण? हा वाद आहे ग्रामपंचायतचा काहीतरी भ्रष्टाचाराचा आहे आणि ग्रामपंचायतचा भ्रष्टाचाराचा वाद असल्यामुळे वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माझ्या वडिलांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं. आमचा या गोष्टीवर आक्षेप आहे की माझ्या वडिलांनी ते बोलले की लहाडे हा एक कर्मचारी इतका दारू पिला होता की त्याला बोलण्याची देखील सूज नव्हती. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी बोलली त्यांनी की लहाडे हा कुसगाव मध्ये गटर साफ करतो आता सध्या. हे वक्तव्य पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषद मध्ये बोलले आणि सगळ्या जिथे उपस्थित असलेले त्यांचे सहकारी मित्र व पत्रकारांनी माझ्या वडिलांची खिल्ली उडवली. या गोष्टीमुळे समाज माध्यमामध्ये आमचा जो काय माझ्या वडिलांचा माझ्या कुटुंबाचा पूर्ण आमचा अपमान झालेला आहे त्या संदर्भात आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे. तुमच्या वडिलांना वैयक्तिक लेवलला टार्गेट का केलं असं तुम्हाला काय वाटतं? कारण की मी एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी गेले 5-7 वर्षापासून काम करतो आणि वसंत मोरे यांचा पराभव झालेला आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये ई मधले उमेदवार नरेंद्र पारखे यांना 1346 मत आहेत आणि वसंत मोरे हे 1011 मतांनी पडलेले असून त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना जाणीवपूर्वक जातीय देशातून अपमानित केलेला आहे. आता मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी आमच्या सेक्शन 3(1)R नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर 375 नुसार 356 नुसार देखील त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही त्याची FIR ची प्रत घेतलेली आहे आणि आम्हाला न्याय पोलीस प्रशासनाने मिळवून दिलेला आहे. आम्ही पोलीस प्रशासनाचा आभार मानतो आणि इथून पुढची लढाई देखील आम्ही न्याय व्यवस्थेमध्ये माझे वडील मी व माझे सर्व कुटुंब आम्ही न्याय मागू. चर्चा आहे की राजकीय स्टंट म्हणून तुम्ही गुन्हा दाखल केला अशी चर्चा आहे. असं काहीच नाहीये. माझ्या फॅमिलीचा विषय आहे. माझ्या घरचे अतिशय तणावामध्ये आहेत. माझ्या वडिलांचं काम वगैरे सगळं थांबलेलं आहे. माझ्या वडिलांचं हे 72 वय झालेलं आहे आणि आमचं आज भीतीचं वातावरण घरामध्ये तयार झालेलं आहे. आम्हाला इथपर्यंत यायचं नव्हतं परंतु जे समाजामध्ये किंवा जनतेमध्ये जे माझ्या वडिलांचा अपमान झालेला आहे तो कुठंतरी आमच्या जीवारी लागलेला आहे. त्यामुळे आम्ही हे पाऊल टोकाचं उचललेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन बरेच दिवस झालेले, तुम्ही आज गुन्हा दाखल करताय? नाही सर, आम्ही ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर आम्ही वसंत मोरे यांच्या विरोधामध्ये पहिला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला आम्ही तक्रारी अर्ज दिलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही CP देखील तक्रारी अर्ज केला होता की माझ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अंतर्गत अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल व्हावा. त्याच्यानंतर आम्ही त्याच दिवशी 26 तारखेला आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील तक्रारी अर्ज केलेला होता. गुन्हा नोंद करून घेतला. आता मागणी काय? आमची मागणी हीच आहे की जो माझ्या वडिलांचा अपमान झालेला आहे तो आम्हाला भारतीय संविधानाअंतर्गत न्याय व्यवस्था आम्हाला न्याय मिळवून देईल हीच आमची अपेक्षा आहे, हीच आमची मागणी आहे. आणि इथून पुढे देखील आम्ही कायदेशीर लढाई ही कायद्याच्या मार्गाने लढत राहू. काय अपेक्षित काय? न्याय म्हणजे काय अपेक्षित? न्याय म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की जो भारतीय संविधानाअंतर्गत न्याय व्यवस्था जे काही न्याय देईन आम्हाला, जो काही गुन्हा आहे त्या गुन्हा संदर्भात जो काही न्याय देईन आम्हाला त्या न्याय संदर्भात आम्ही म्हणजे तोच आमचा शेवटचा न्याय राहील. तुम्ही या संदर्भात वसंत मोरेंशी भेटला होता का? नाही, आम्ही वसंत मोरे यांना कुणालाच भेटलेलो नाहीये. जे काय आहे आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावर केलेलं आहे. माझ्या वडिलांचा अपमान झाला, सगळ्या गोष्टी ह्या आमच्या समाजामध्ये सगळीकडे पसरलं. माझ्या वडिलांचं देखील बदनामी झाली, त्याच्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं. तुम्ही त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले होते भाजपच्या नेत्यांनी त्यांनी फूस लावल्यामुळे तुम्ही गुन्हा दाखल केला असं काहीच नाहीये. माझ्या वडिलांवर आलं आणि त्याच्या पुढे कुणीही असो, भाजपचा असो ना तर कुणी असो, आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत.
माझ्या वडिलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. आम्ही कुणाचं हे ऐकण्यात नाहीये, परंतु माझ्या वडिलांना न्याय व्यवस्थेने न्याय द्यावा. खूप बदनामी झाली माझ्या वडिलांची. मी एक कार्यकर्ता, मला देखील घराच्या बाहेर निघताना खूप त्रास होतो. अशी वेळ का आली, पण अशी एवढी वेळ का आली? आता आम्ही अजून ते बघितलेलं नाहीये काय वडिलांच्या नावाने काही चेक निघले किंवा काय झालं. आम्ही याचा कायदेशीर अभ्यास करू आणि आम्ही माझ्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करेल. बाबा, तुम्हाला तुमची बदनामी झाली असं म्हणताय तुम्ही. हो झालं. बोल, तुमच्या डोळ्यात पाणी आहे. नाही ना, मी असं कधीच खोटे कामं केले, मी चांगले कामं केलेले. आता हे काय वेळ आली माझ्यावर काय करावं. मग तुमच्यावर जे आरोप केलेले, तुम्ही दारू पिता किंवा असं काही वस्तू दारू मी पितच नाही आणि दिवसभर कामात असतो, काम करतो आणि संध्याकाळी घरी जातो. कुठं फिरत नाही, कुठं जात नाही. पण माझ्यावर हे त्यांनी आरोप नाही करायला पाहिजे होते. आम्ही गरीब माणसं आहेत, पोट भरायला आलेलो होतो आणि त्याने असे आरोप नाही घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आमच्या घरी हे सगळे कामं सोडून दिले साहेब. मी काय ठेवलं नाही, नको मला ही ठेकेदारी नको, काही नको, मला काही नको. लेकर भुक्या मेले तरी हरकत नाही, पण नको मला कोणाचं काम करणार नाही. मी किती वर्ष झालं काम करतो? 84 पासून करतोय. असा कधी प्रसंग घडला नव्हता? नाही, असंच नाही, कधीच नाही घड. मुद्दाम केलंय बसून? काय माहित बाबा, आता त्याला माहिती बाबा आपण कसं केलं, काय केलं. बघ, एवढा दारू केला होता का, मला पैसे दिले होते का काय साहेब, कशामुळे दिले, काय झालं, गटार कशामुळे उपसित होतो माझ्या लेकरासाठी का तुमच्यासाठी, काय बोलत त्याचा पाहिजे मला.